गोपाळ शास्त्री असतील तर क्षमा करतील, कारण जे सत्य आहे ते सत्यच आहे. ते डावलून आमच्या इथेच झालं असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही ना. वास्तव जे आहे ते वास्तव आहे, बरोबर आहे ना. आपल्याकडे गंमत अशी आहे, आपल्या भारतामध्ये कुठल्याही तीर्थक्षेत्रात ते तुम्हाला सांगतील ते वहां बोलते ना बिलकुल झूठ है, हमारे यहाँ सब कुछ हुआ है. वाल्मिकींचे आश्रम 100 दाखवतात की वाल्मिकी इथेच झाले. नाहीये, उद्या मी सांगतो कुठे आहे वाल्मिकींचा आश्रम, आणि जाऊन पाहण्यासारखं स्थळ आहे. तेव्हा प्रत्येक अट्टहासाने असं सांगतो की आमच्या इथेच असं सगळं खरं घडलं, असं नाहीये. म्हणून मूळ ग्रंथ बघावा, त्याचा आधार घ्यावा आणि आपण पुढे जावं. वेदरूपी जो कल्पवृक्ष आहे तुम्हा मला मिळालेला, त्या कल्पवृक्षाचं सगळ्यात परिपक्व आणि गोड फळ म्हणजे कोणतं, तर ते म्हणजे भागवत आहे, असं भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. शुक याचे 2 अर्थ आहेत. शुक म्हणजे वैराग्याने परिपूर्ण तो शुक, आणि शुक म्हणजे पोपट, आपल्याला माहिती आहे. तेव्हा वेदरूपी कल्पवृक्षाचं हे पक्व फळ कोण खातो, तर शुक खातो, शुकाचार्य. म्हणून त्यांचं चित्र सुद्धा मुख पोपटाचं काढलेलं असतं बघा. आता उलगडा झाला असेल आपल्याला. भागवत कथा आपण श्रवण करणार आहोत, गाणार आहोत. तर 3 पथ्य सांगितली आहेत, ती तुम्ही सांभाळा म्हणजे झालं. तर त्या भागवत कथेला अर्थ आहे. 1, पूर्ण श्रद्धेनं भागवत ऐकावं, पहिलं पथ्य आहे श्रोत्याचं. दुसरं पथ्य असं आहे की मनामध्ये जिज्ञासा पाहिजे, मी समजावून घेणार आहे भागवत. भागवत कथा आपली चालली आहे, मी पेंगत पेंगत ऐकतो, इकडून सोडून देतोय, अशी भागवत कथा नाही. तेव्हा मनामध्ये जिज्ञासा पाहिजे की मला यातून काय घेता येईल, मला यातून काय शिकता येईल. म्हणून मनामध्ये जिज्ञासा पाहिजे. आणि तिसरी गोष्ट निर्मत्सरता. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशी कथा ज्यांनी श्रवण केली तो कृतार्थ आणि धन्य झाला असं म्हटलेलं आहे. तेव्हा भागवतामध्ये कृष्णाचं प्रारंभीच पहिल्या स्कंधामध्ये जे वर्णन केलेलं आहे, पहिल्या अध्यायामध्ये 19 अध्यायात 777 श्लोक आहेत पहिल्या स्कंधामध्ये. तर भगवान श्रीकृष्णांचं वर्णनच असं केलंय की तो परमात्मा सर्वांतर्यामी आहे. तो नाही असं काहीच नाही, म्हणजे तो सगळ्यामध्ये. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचा स्वामी भगवंत आहे. तो सर्वज्ञ आहे, तो तत्वज्ञ आहे, तो मर्मज्ञ आहे, तो स्वसंवेद्य आहे, स्वयं प्रकाशित आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे ना, तो स्वसंवेद्य आहे, त्याला दाखवावं लागत नाही. असं तुम्हाला मला दाखवायला लागते बघा अभ्यंकर आले असं, मग अभ्यंकर दिसतात. परमात्मा सगळ्यांच्याच काही दाखवायची गरजच नाही. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, चराचर सृष्टीमध्ये भरून पुन्हा दशांगुल उरलेला आहे. तो वेद प्रवर्तक आहे, त्याच्या निश्वासातून वेद निघालेले आहेत. शिवाय तो मायेपासून अलिप्त आहे, कारण तो मायापती आहे. माया आपल्याला छळते, भगवंताला नाही. आणि तो परम सत्य आहे. हे एकदा लक्षात आलं की मग भागवताचं महात्म्य कळतं. कारण कौतुक असं घडलेलं आहे की भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे. गंमत अशी झाली की महर्षी व्यासांनी इतकं लेखन केलं, 1,00,000 श्लोकांचं महाभारत लिहिलं. अनेकांचा विश्वास नाही बसत, का आमची कुवतच कमी असते. त्यामुळे एखादं भव्य दिव्य काम पाहिलं, हा कसं शक्य आहे असं आपण लगेच म्हणतो, कारण आम्हाला ते करता येत नाही. व्यासानी स्पष्ट उल्लेख आहे महाभारतामध्ये. बद्रिकाश्रमामध्ये राहिले 3 वर्ष आणि 3 वर्षामध्ये महाभारत ग्रंथ सिद्ध केला. तो त्यांच्यामुळेच घडलाय आणि त्यांच्या डोळ्यासमोरच घडलेला आहे. व्यासानी जर धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांची उत्पत्ती केली नसती तर महाभारत घडलंच नसतं. त्यांच्याच कारणामुळे महाभारत घडलेले आणि त्यांच्या डोळ्यापुढे घडलेलं आहे. 1,00,000 श्लोक रचलेले आहेत. इलियड आणि ओडिसी ग्रीकांचे ग्रंथ आहेत ना, ते इलियड आणि ओडिसी एकत्र केले तर महाभारत त्याच्या 8 पट मोठे आहे. इतका महाभारताचा प्रचंड विस्तार आहे. 1 वेद होता, त्याचे 4 वेद व्यासानी केले. आपल्या शिष्य परंपरेतून म्हणजे सुमंतू आहेत, पैल आहे, वैशंपायन आहेत, यांच्या माध्यमातून त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. एकायन वेद मोठा करून टाकला आणि एकायन वेदाचे 4 वेद केले. ब्रह्मसूत्र त्यांनीच लिहिली, 18 पुराण व्यासानीच लिहिली, 18 महापुराण व्यासानीच लिहिली. अध्यात्म रामायण श्रेय त्यांनाच जातं
एका जन्मात मनुष्य इतकं करू शकतो. व्यासानी केलेलं आहे सगळं. आणि इतकं करून सुद्धा त्यांच्या चित्ताला शांतता नाही. उदासपणे बसलेले असताना नदी तीरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी देवर्षी नारद आले आणि ते म्हणाले, महर्षे, आपल्याकडे सगळं जग आशेनं बघते आणि आपण इतके उदास. त्यावेळेला महर्षी व्यास म्हणाले, नारदा काय सांगू की इतकं सगळं केलं, इतकं प्रचंड वाङ्मय निर्माण केलं, इतिहास लिहिला महाभारताचा, इतकं करून माझ्या मनाला शांती नाही. आता मी काय करावं बरं? महाभारताचा नायक कृष्णच आहे निर्विवाद, पण तरी सुद्धा भगवंतावर वेगळं आपण काही निर्माण केलं नाही. म्हणून मग महर्षी व्यासानी भागवताची रचना केली. भक्तीमध्ये जो आकंठ बुडालेला आहे त्याला म्हणायचं भागवत. कुणी आहे का? ज्ञानोत्तर भक्ती फार अवघड आहे करणं, पण भक्तीमध्ये जो आकंठ बुडालेला आहे, आळवारचा अर्थ तोच आहे बरं का. तमिळनाडचे आळवार संत, आळवार याचा अर्थ भक्तीमध्ये आकंठ बुडालेला, त्यांना आळवार संत म्हणत. तेव्हा अशी भक्ती ज्याला साध्य झाली त्याला भागवत असं म्हटलेलं आहे. भगवंत तुमच्या आमच्या उद्धारासाठी पुन्हा पुन्हा येतो आणि दशावतार तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आता विचारत नाही बस, पाठ असणार असं गृहीत धरतो. उल्लेख करूया आणि पुढे जाऊया. पहिला मत्स्य अवतार, दुसरा कूर्म का नाही, बरोबर. तिसरा वराह, चौथा नृसिंह, पाचवा वामन, सहावा परशुराम, सातवा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, आठवा भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार, नववा भगवान बुद्ध. मी सकाळी उल्लेख केला छत्रपती शिवराय माझ्या दृष्टीने तोच आमचा नववा अवतार आहे. ते झाले नसते तर हिंदू औषधाला शिल्लक राहिला नसता, अशी भयावह अवस्था त्या त्या कालखंडामध्ये होती. आणि 10वा अवतार आता कल्की येऊन स्वच्छ करून जाणार आहे जग पुन्हा. हे दशावतार तर आपल्याला ज्ञात आहेत, पण अवतारांची एक मोठी यादीची यादी ही भागवतामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये अंश, अंशांश, कला, विभूती, आवेश सगळे अवतार दिलेत. मग त्यात सनकादी मुनी आले, त्यात वराह अवतार आला, नारद आले, नरनारायण आले, कपिल आले ज्यांनी सांख्य दर्शन तयार केलं, ते दत्तात्रेय आले, यज्ञ आला, ऋषभदेव आले, पृथू आला, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी, नृसिंह, वामन, परशुराम, महर्षी व्यास, राम, बलराम, कृष्ण, बुद्ध, कल्की, हंस आणि हयग्रीव असे मिळून 24 अवतार हे भागवतांनी मुद्दाम तुम्हा आम्हाला सांगितलेले आहेत. शुकाची विरक्ती इतकी होती, ज्यांनी हे पहिल्यांदा सगळं भागवत सांगितलं त्यांची विरक्ती इतकी होती, एवढं वैराग्य धारण केलेलं होतं म्हणे की स्त्रिया स्नान करत असल्या नदीवर किंवा एखाद्या जलाशयात आणि शुकाचार्य शेजारून गेले तर त्यांना काही संकोच वाटायचा नाही. काय या महापुरुषाची उंची असेल आपण कल्पना करा की स्त्रिया न्हातायत एका जलाशयामध्ये आणि शेजारून शुक गेलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांना यत्किंचितही संकोच वाटत नाही. अशा अत्युच्च वशीकार वैराग्यात धारण केलेले शुकाचार्य केवळ अलौकिक आहेत. आपण समर्थांचा श्लोक म्हणताना कोणता म्हणता? शुक पाठ आहे, छान म्हणायचं आहे का? शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य हैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पहिलीच ओळ त्याच्यामध्ये समर्थांचं वर्णन, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, ज्यांचं वैराग्य शुकासारखं होतं. जे महाकवी वाल्मिकींच्या सारखे आहेत, बरोबर आहे ना? पण पहिल्या ओळीला विशेष अर्थ आहे, वशीकार वैराग्य धारण केलं. गंमत काय झाली की शुकाचार्य तपश्चर्येला बसलेले होते आणि त्यांनी एवढी प्रखर तपश्चर्या केली की इंद्र घाबरला. मग इंद्राचं एक महास्त्र असे सगळ्यांवर पाठवायचं, एक अप्सराला सांगायचं बोलवून, जा आणि तपश्चर्येचा भंग कर. कित्येक ऋषी मुनी या मोहाला बळी पडले, तपश्चर्येपासून ढळले, च्युत झाले, आपल्याला माहिती आहे.
इंद्राने रंभेला बोलायला सांगितलं, रंभे जा, हा तरुण शुक काय तपश्चर्या करतोय, धगधगीत वैराग्य धारण करून मोडून काढ तपश्चर्या. रंभा म्हणाली, कोण कालचं पोर आहे, मी भल्या भल्यानं बोलवलं विश्वामित्रांपासून, हा तरुण काय करणार आहे मला. आली, वसंत ऋतू होता आणि तिनं गायला नृत्याला प्रारंभ केला. शुक शांत ध्यानमग्न बसलेले होते, काही लक्ष नाही, रंभेकडे काही लक्ष नाही. ती म्हणाली, शुका वेडा रे वेडा, तू एवढा तरुण आहेस, का आयुष्य तुझं वाया घालवतोस, कशी तुझी तेजपुंज कांती आहे आणि वेड्या तू तुझं आयुष्य वाया घालवतोस. शुका हसले आणि ते म्हणाले, रंभे, मानवी जीवनाची कृतार्थता विषयांचा उपभोग घेण्यामध्ये नाही आहे, तर त्या नारायणाला प्राप्त करण्यामध्ये आहे. मानवानं हळूहळू वीतरागी व्हावा, प्रपंच करावा नाही असं नाही, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे खरंच आहे, प्रपंच करावा पण परमार्थ बुडवावा हे विहित नव्हे, समर्थांनी सांगितलेलं आहे. पण नारायणाची प्राप्ती अंतिम लक्ष असा, मोक्षाचं लक्ष असा. ती भरळ घालते, म्हणते, वेडा आहेस तू, बघ कसा वसंत ऋतू फुललेला आहे, मी यवनात आहे, तू यवनात आहेस, आपण जीवनाचा आनंद उपभोग घेऊया. शेवटी शुकाचार्य कशालाच दाद देईनात म्हटल्यानंतर मग त्यांनी एक केलं. काय केलं त्यांनी माहिती आहे का? शेवटी ती रंभा म्हणाली, वेडा रे वेडा तू शुका, खरोखर का तर तुला माहिती नाहीये, अप्सरांचा देह सामान्य स्त्रियांसारखा नसतो, चल जीवनाचा आनंद आणि उपभोग घेऊया. शुकाचार्य हसले. काय म्हणावं त्याने? ते म्हणाले, मग अप्सरांचा देह असा शुद्धातिशुद्ध असतो. त्या रंभेनं साष्टांग प्रणिपात केला शुकाचार्याला, परत गेले. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. परीक्षित राजाशी संबंध कसा आला शुकाचार्यांचा? आपल्याला माहिती आहे की अश्वत्थाम्याने बेसुमार कत्तल केली पांडवांच्या शिबिरामध्ये जाऊन, आणि पुढे भगवान श्रीकृष्णांनी त्याला शाप दिलाय, तू ज्या प्रकारे हत्या केलीस त्याला क्षमा नाहीच. द्रोणांचा पुत्र जन्माला आलेला, पण एखाद्याचं केवढं अधपतन होतं, त्याचं ते पराकोटीचं दुर्दैवी उदाहरण. इच्छामरणी भीष्म आहे, कृपाचार्य सप्त चिरंजीवांपैकी, अश्वत्थामा सप्त चिरंजीवांपैकी सगळे कौरवांकडे होते, पण तरी कौरव पराभूत झाले. आपल्या काही लक्षात येतं का? भगवंताचं अधिष्ठान होतं म्हणून पांडवांचा विजय. त्याला जन्मेजय इत्यादी 4 पुत्र झाले, पण कलियुगाचं महात्म्य असताना त्याच्या लक्षात आलं, तप कमी झाले, हळूहळू माणसातली दया कमी झालेली आहे, माणसामधलं पावित्र्य कमी झालेले आहे, माणसं स्वार्थी झाली आहेत, लालची झाली आहेत, लोभी झालेली आहेत, हे त्याच्या लक्षात आलं. असाच तो एकदा जंगलामध्ये शिकारीला गेलेले असताना त्यांनी पाहिलं की कुणीतरी हातामध्ये सोटा घेतलेला गायीला बेदम मारतोय, बैलाला मारतोय. तो बैल म्हणजे धर्म आणि गाय म्हणजे पृथ्वी. तो मारणारा म्हणजे कलियुगामधला कली होता. आणि त्याच्या असं लक्षात आलं की धर्माचे 4 चरण मोडून गेले. आत्ता जे सांगितले ते तप आहे, दया आहे, परमपवित्र आचरण आहे, पण सगळे गेले आणि एकच पाय उरलेला आहे. मग आता काय करायचं? त्यांनी त्या माणसाला थांबवलं. थांब, काय करतोस? मी राजा आहे, पृथ्वीवर अन्याय मी होऊ देणार नाही. त्यावेळी तो कली म्हणाला, महाराज आपली आज्ञा मान्य आहे, मला बसायला जागा द्या ना, म्हणजे मी जातो. मी असत्य आहे, मी माझ्या ठाई मद प्रचंड आहे, म्हणजे मस्तवालपणा भरपूर आहे, माझ्या ठिकाणी आसक्ती आहे आणि माझ्या ठाई क्रौर्य निर्दयताई आहे, मी कुठे जाऊ? त्यावेळेला म्हणे परीक्षित राजांनी त्याला बसायला स्थान दिले. असत्य कुठे? तर द्यूतात जा म्हणाला. मग तुझा कुठे शांत होईल? मद्यपान कर. आसक्ती तुझी कुठे पूर्ण होईल? व्यभिचारामध्ये. आणि निर्दयता तुझी हिंसेमध्ये. तेव्हापासून म्हणे हा कली या महापापामध्ये घुसला आणि भयानक प्रकारे तो समाजाचा नाश करायला लागलेला आहे. यातलं मद असं आहे की तारुण्याचा मद असतो, विद्येचा मद असतो, द्रव्याचा मद असतो, सत्तेचा मद असतो, लोकप्रतिनिधी झाल्याचं मद असतो, काय काय असतो कोणा असतो गुवा. म्हणून माणसाजवळ हे दुर्गुण अजिबात नसावे.
म्हणून त्या परीक्षित राजाच्या असं लक्षात आलं, अरे हे चुकलं, हा फार वाईट करतोय. पण असाच तो शिकार करत पुढे गेलेला असताना अतिशय तहानला आणि त्यांनी वाटेत पाहिलं की शमीक ऋषी अत्यंत शांतपणे ध्यानमग्न होऊन तपश्चर्या करत होते. हा महाऋषी ध्यानामध्ये इतका मग्न होता की त्याला या राजाचा स्वरच ऐकू आला नाही. तर तो राजा इतका तहानलेला, संतापला आणि त्यांनी काय केलं, आपल्या धनुष्याच्या एका टोकानं तिथे एक सर्प मृत झालेला होता, त्याला उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला.